सर्वांना जय भीम। मी वर्षा सुधीर धारगावे, वंचित बहुजन आघाडीची उत्तर नागपूर महिला अध्यक्ष। आज उत्तर नागपूरमध्ये मुरलीधर मेश्राम आमचे जे उमेदवार आहेत, आमचा 5 तारखेपासूनचा आजपर्यंतचा म्हणजे 9वा दिवस चालू झालेला आहे आणि हा 9 दिवसाचा आमचा जो प्रचाराचा दिवस आहे खूप जोमाने आणि खूप वेगाने चालू आहे। महिला इतर लोकांचा म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो प्रत्येक वस्तीतील महिलांचा किंवा लोकांचा आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे। आम्ही सर्व आमचा जो वंचित बहुजन आघाडीचा संपूर्ण ग्रुप आहे तो घराघरापर्यंत जाऊन ज्या काही समस्या आहेत मुरलीधर मेश्राम साहेब त्यांच्या समस्यांचं निवारण करू आणि आम्ही करणारच, आम्ही निवडून येणारच असे आमचे सर सर्वांना सांगतात आणि आम्ही सुद्धा सर्वांना सांगत असतो। मी संगीता गोदनकर, वंचित बहुजन महिला आघाडी अध्यक्ष नागपूर शहर। उत्तर नागपूरमध्ये ज्या प्रकारे प्रचार जोमाने सुरू आहे, ज्या प्रकारे आम्ही आता प्रचार करत आहे, लोकांमध्ये रोष दिसत आहे। जे प्रस्थापित पक्ष आहेत लोकांमध्ये रोष दिसत आहेत। लोकांचं म्हणणं आहे की आम्ही 70 वर्ष या पक्षांना दिलं, प्रस्थापित पक्षांना दिले, निवडून दिलं, पण आमचे मूलभूत अजून प्रश्न सुटलेले नाहीत। इथे अजून व्यवस्थित इंग्लिश शाळा सुरू झालेल्या नाहीये। इथले मूलभूत प्रश्न, पाण्याचा प्रॉब्लेम दिसत आहे। ज्या प्रकारे आम्ही रॅलीमध्ये फिरत आहोत, पदयात्रेमध्ये फिरत आहोत, आम्हाला इथे पाण्याचा प्रश्न दिसतो, शिक्षणाचा प्रश्न दिसत आहे। खूप सारे ठिकाणी व्यवस्थित रोड झालेले नाहीये। मग लोकांमध्ये जो रोष आहे तो रोष दिसत आहे आणि लोकांचं म्हणणं प्रचंड बहुमताने सिलेंडरला आम्ही मतदान करू असं लोकांचं म्हणणं आहे। लोकांना बदल हवा आहे आणि त्यांनी सुद्धा सिलेंडरला मतदान देण्यासाठी आमचे जे उमेदवार आहेत मुरलीधर मेश्राम साहेब यांना आम्ही प्रचंड बहुमताने निवडून देऊ, कारण आम्हाला बदल हवा आहे, आम्हाला शिक्षण हवं आहे, चांगले रोड हवं आहे, आम्हाला शुद्ध पाणी हवं आहे असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांचा पाठिंबा, इथले जनतेचा पाठिंबा दिसतोय आणि त्याबद्दल इथले जनतेचे सुद्धा आम्ही धन्यवाद करतो। वंचित बहुजन आघाडीचा जय असो, वंचित बहुजन आघाडीचा जय असो, वंचित बहुजन आघाडीचा जय असो। मुरलीधर मेश्राम साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मुरलीधर मेश्राम साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आला रे आला, सिलेंडर आला, आला रे आला, सिलेंडर आला। माझे नाव मुरलीधर काशीनाथ मेश्राम, ब्रॅकेटमध्ये मुरली ट्यूशन क्लासेस या नावाने मला ओळखतात। शॉर्टकटमध्ये मुरली सर या नावाने मला उत्तर नागपूरमध्ये ओळखतात। उत्तर नागपूरमध्ये 4,35,000 जनता आहे, त्यामधून 3.5 लाख जनता मला डायरेक्ट नावाने, चेहऱ्याने ओळखतो आणि म्हणून त्या अनुषंगाने मी उत्तर नागपुरातील 30,000 घरावर डाव घातलेला आहे आणि त्या 30,000 घरावर मी जो डाव घातलेला असा डाव ते 30,000 घर असे माझ्या मुठीमध्ये आलेले आहेत आणि त्या मुठीमधून काढून मला ते 1,20,000 मतदाता मला मोठ्या संख्येने मतदान करत आहेत। मी कुणाच्याही ध्यानीमानी नसताना, कुणाच्याही लक्षात नसताना मी अत्यंत शांतपणे, जशी घूस कशी जमीन पोखरतो तशा पद्धतीने मी काँग्रेसच्या आणि BJPच्या तमाम ह्या उमेदवारांनी यांची जमीन पोखरून टाकली। या पोकळ्या जमिनीवर उभे आहेत काँग्रेसचे आणि BJPचे उमेदवार। मी वंचितच्या उमेदवार, ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद असलेला उमेदवार, रेखाताई ठाकूर यांचा आशीर्वाद असलेला उमेदवार, माझ्या उत्तर नागपुरातील महिलांच्या, पॅरेंट्सच्या, युवकांच्या, लोकांच्या, सर्व जनतेच्या साथ असलेला उमेदवार। मी उत्तर नागपूरमध्ये काँग्रेसच्या नितीन राऊत, BJPच्या मिलिंद माने या दोन्ही उमेदवारांना पराजित करून अत्यंत मोठ्या फरकाने निवडून येत आहोत असे आपल्यास मी ग्वाही देतो। कारण माझ्या पाठीशी माझ्या उत्तर नागपूरची जनता आहे, त्यांनी मला आश्वस्त केलेलं आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की या दोन्ही आमदाराने आमची फसवणूक केली उत्तर नागपूरची आणि म्हणून आम्ही या दोन्ही आमदारांना नाकारतो आणि आम्ही या दोन्ही आमदारांना विश्राम देतो आणि मेश्रामाला आम्ही तयार करतो असा मला माझ्या जनतेने संदेश दिला आहे, आदेश दिला आहे। मी जनतेपर्यंत सर्वात महत्त्वाचा मुद्दा शिक्षणाचा। आज माझ्या उत्तर नागपूर इलाक्यामध्ये हा कॉस्मोपॉलिटन उत्तर नागपूर असला तरी अत्यंत गरीब लोक, मोलमजुरी करणारे, सामान्य पगार कमवणारे,
जवळजवळ 80% लोक या उत्तर नागपूरमध्ये राहतात आणि त्यांच्या मुलांना शिक्षणाकरता त्यांना 1-1 लाख, 1.5 लाख, 2-2 लाखाची फी द्यावी लागते. ती फी ते लोक बिचारे एवढा अल्पसा पगार कमावून ते फी भरू शकत नाहीत आणि म्हणून त्यांचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की त्यांच्या मुलांकरता उत्तर नागपूरमध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या माध्यमातून इंग्लिश मीडियमची उच्च दर्जाची शाळा सुरू झाल्या पाहिजेत. तर मी माझ्या त्या तमाम जनतेला आश्वस्त केलेलं आहे की आपण जर मला आमदार बनवला तर मी या वर्षामध्येच मी मला उत्तर नागपूरच्या जनतेला आमदार जर बनवला तर मी या वर्षामध्ये 5 शाळा, पहिल्या वर्षात 5 शाळा, 5 वर्षात 25 खाजगी इंग्लिश मीडियमच्या शाळा या उत्तर नागपूरमध्ये खोलणार असे माझी जनतेला मी आश्वस्त केला. माझी जनता या गोष्टी तयार आहे. कारण अगर मोफत शाळा उघडली तर माझ्या जनतेचे लाख रुपये, 1.25 लाख रुपये, 1.5 लाख रुपये, 2 लाख रुपये एका पालकाच्या वाचेल. त्याच्यामुळे त्या पालकाचे जे पैसे वाचतील त्याच्यामुळे तो आपल्या घरगुती जीवन मन उंचवू शकतो आणि हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. बाकी मुद्दे आहेतच, मग नोकरीचा मुद्दा, बेरोजगारीचा मुद्दा आहे, महिला सुरक्षिततेचा मुद्दा आहे, हे मुद्दे आहेतच. पण हा जो खाजगी शिक्षणाचा जो आहे तो खाजगी शिक्षण बंद करून मोठ्या प्रमाणात सरकारी नोकरीवर असं आहे तर माझी जनता त्यासाठी तयार आहे. ज्या मनुवादी विचारधारेला मानणारे असतील त्यांच्याबद्दल मला काय म्हणायचं ते म्हणायचं नाही, परंतु या आंबेडकरी विचारधारेला मानणारे मी तुम्हाला तेच बोललो. 30,000 लोकांच्या घरावर मी जो डाव मारलेला आहे त्या 30,000 घरामध्ये माझ्या आंबेडकरी विचारधाराला मानणारे, महात्मा फुलेला मानणारे, छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे, शाहू महाराजांना मानणारे, सावित्री आईला मानणारे, जिजाऊला मानणारे, रमाईला मानणारे, अशा ह्या ज्या संत जीवन जगणाऱ्या लोकांना मानणाऱ्या ज्या महिला आहेत, या महिलावर त्या लाडली बहीण योजनेचा काही फरक पडणार नाही. कारण त्यांचं म्हणणं असं आहे, या महिलांच्या, सावित्री आईच्या ज्या मुली आहेत त्यांच्या, की ते महिलांना लाडकी बहीण योजना देण्यापेक्षा त्या पैशाने खाजगी शिक्षण बंद करून सरकारी इंग्लिश मीडियमच्या शाळा उघडून उच्च दर्जाचं शिक्षण दिलं पाहिजे होता. हा सरकारने केला पाहिजे असा विचार आहे. आणि रोजगाराचा मुद्दा उत्तर नागपूरमध्ये ही जी MIDC आहे, हा जो औद्योगिक परिसर आहे, या औद्योगिक परिसर हा 80% बंद आहे. हा औद्योगिक परिसर 80% बंद आहे. त्यातल्या फॅक्टऱ्या बंद आहेत. फक्त 20% फॅक्टऱ्या सुरू आहेत, निर्माणी सुरू आहेत. मी आमदार बनल्यानंतर मोठ्या प्रमाणात या कुणाला 35,000 स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे, काही लोकांना 40,000 स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे, काही लोकांना 30,000 स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे. असे मोठे मोठे प्लॉट असलेले कारखाने बंद आहेत तिथे. ते सर्व कारखाने सुरू करून मी उत्तर नागपुरामध्ये ते MIDC उपलवाडी ही प्रौद्योगिकी आहे, यामध्ये उत्तर नागपूरचे 60% लोकांना मी तिथे नोकरी देणार. त्यामुळे त्यांच्यासुद्धा नोकरीचा प्रश्न सुटेल असा मला विश्वास आहे. वंचित बहुजन आघाडीचा आला रे आला, आला रे